मी अरबाजला हे बोलली की पॉसिबल आहे आणि मी निकीलाही म्हटलं की पॉसिबल आहे की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुला तर मे बी आय थिंक तुला एक टाईम भेटेल किंवा काही पण होईल की जे पण होणार की जे पण तू आता विचार करत असतील, जे तू आत्ता या ठाम डिसिजनवर आलेली आहे की तुला निक्कीसोबत नाही बोलायचं आहे, जे तुझं परवापर्यंत नव्हतं. जर तुझं एवढे चेंजेस तुझ्या आत्ता येऊ शकतात, तर होऊ शकते की तुझी जे एक पर्सनॅलिटी जी ॲक्च्युअल आतमधनं तुला फील होते ती दिसून येईल. तुला सांगू, माझा गेम एकदम क्लिअर होता की मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी निकीच्या अगेन्स्ट भांडू शकते कचाकच. आणि आज मी निकीला हे तोंडावर बोललेली पण आहे. ती म्हणे ती तुझ्याबद्दल काहीतरी आय थिंक रॅन्डम ह्या गोष्टी म्हणत होती, तिथं आहेस ती सावली का बरं म्हणतात तिला, कारण की ती आहे. सगळेजणांना फक्त तुझे ॲक्शन्सच दाखवू शकतात की एक्झॅक्टली जान्हवी काय आहे. आणि सगळ्यांना तेच पाहायचं आहे इनफॅक्ट. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.